जय भीम नॅशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मी संतोष जोपळकर। बंधू भगिनींनो, आपण बुद्ध धम्माची ओळख होण्यासाठी बुद्ध धम्मातील वेगवेगळे जे चिन्ह आहेत याबद्दल आज थोडीशी माहिती घेणार आहोत। कारण बुद्ध धम्माची जेव्हा लेणी या सह्याद्रीमध्ये महाराष्ट्राच्या कोरली गेली तर ही जवळजवळ 1000 लेणी सह्याद्रीमध्ये कोरलेली आहेत। आणि या लेण्यांमध्ये जर कुठेही गेलो तर आपल्याला बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराची अनेक चिन्हे आपल्याला तिथे दिसतात। वास्तविक पाहता बुद्ध धम्माचा जो लेणे खोदण्याचा कालावधी होता इसवी सन पूर्व 200 ह्या कालावधीपासून जर बघितलं तर स्थविरवादी धम्माचा इथे प्रसार फार मोठ्या प्रमाणात चालू होता। आणि स्थविरवादी धम्मामध्ये मूर्तीपूजा नसल्यामुळे बुद्ध भगवानांच्या आयुष्यातील त्यांच्या संपूर्ण जीवनातील जी काही प्रतीके होती त्या प्रतीकाने बुद्धाने दाखवले जातात। कुठे जा, कुठल्या लेण्यांमध्ये जा, स्थविरवादी धम्माची ही जी लेणी आहेत दाखवत। त्यानंतर 6व्या शतकामध्ये धम्मामध्ये जो फरक झाला म्हणजे जे पंथ पडले त्या पंथाच्या अनुषंगाने उदाहरणार्थ महायानी पंथामध्ये ही चिन्ह नव्हती। महायानी पंथामध्ये देवदेवता आले आणि ही चिन्ह मागे पडली। ज्या ठिकाणी अशा प्रकारची लेणी खोदली गेलेली आहेत इसवी सनापूर्वी 200 शतकामध्ये किंवा इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत या लेण्यांमध्ये आपल्याला ही सर्व प्रतीकं दिसतात। ह्या प्रतीकांची मी माहिती आपणास थोडक्यात देत आहे। उदाहरणार्थ काही ठिकाणी कमळाचे फूल दाखवलेले असते, त्याला आपण इंग्रजीमध्ये लोटस फ्लॉवर म्हणतो। हे कमळाचे फूल म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या जन्माचे प्रतीक आहे। म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा जन्म कुठे झाला आणि त्या दाखवताना तिथे कमळ दाखवले गेलेले आहे। दुसरं जे प्रतीक आहे ते बोधी वृक्षाचं प्रतीक आहे, म्हणजे बोधी ट्री। ह्या बोधी वृक्षाचे ठिकठिकाणी उदाहरणार्थ भाजेच्या लेण्यांमध्ये बोधी वृक्षाची प्रतिमा आलेली आहे। ही बोधी वृक्षाची प्रतिमा म्हणजे भगवान बुद्धांना ज्या ज्ञान प्राप्त झाले त्या ठिकाणची प्रतिमा आहे आणि त्याला एनलाइटनमेंट असं आपण म्हणत असतो। काही ठिकाणी भगवान बुद्धांच्या पायाचे ठसे दाखवलेले आहेत, त्याला पाथ ऑफ धम्मा म्हणतात। कारण हा धम्माचा मार्ग आहे म्हणून भगवान बुद्धांच्या तळपायाचे ठसे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात। त्यानंतर त्या स्तूप दाखवलेले असतात। स्तूप तर बहुतेक सर्व लेण्यांमध्ये असतात। काही ठिकाणी छोटी छोटी स्तूप आहेत, मोठे मोठे स्तूप आहे, परंतु जे मुख्य उदाहरणार्थ कारल्याचा स्तूप आहे ह्या स्तूपामध्ये किंवा पितळखोऱ्याचा स्तूप आहे। हे जे स्तूप आहेत म्हणजे हे महापरिनिर्वाणाचे प्रतीक आहे। भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थी ज्या ठिकाणी ठेवण्यात आला त्यावर जो स्तूप बांधण्यात आला त्याला सुद्धा ते महापरिनिर्वाण प्रतीक म्हणतात त्याला। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी चक्र दाखवलेले असतं। हे चक्र जर आपण मोजले त्याच्या आऱ्या साधारणतः 24 असतात आणि चक्र हे धम्म चक्र परिवर्तनचं जे तो चिन्ह आहे ते म्हणजे भगवान बुद्धाने जे धम्मचक्र परिवर्तन केलं त्याचं ते चिन्ह आहे, म्हणून धम्मचक्रचं करता परिवर्तनाचं एक चक्र म्हणून ते दाखवलं जातं। त्यानंतर स्तूपावर जे छत्र दाखवलेलं असतं ते छत्र म्हणजे कॉन्करर ऑफ सेल्फ म्हणजे स्वतःला जिंकणे। भगवान बुद्धांनी स्वतःला जिंकले म्हणून ते छत्राचं प्रतीक दाखवलं जातं। बऱ्याच ठिकाणी लेण्यांमध्ये हत्तीचं पण प्रतीक दाखवलं जातं। हत्तीचं प्रतीक म्हणजे कमिंग ऑफ बुद्धा असं त्याचा अर्थ आहे। म्हणजे महामायेच्या गर्भामध्ये बुद्धांचा प्रवेश झाला त्याला बुद्धाचा प्रवेश असे म्हणतात आणि तो हत्तीच्या रूपाने दाखवलं जातं। काही ठिकाणी घोडा दाखवला जातो। आता घोडा म्हणजे ते जे आपण निख्खमन झालं भगवान बुद्धांचं, भगवान बुद्धांनी आपलं घरदार सोडलं तर त्या घोड्यावर बसून गेले कंथक नावाच्या घोड्यावर, त्या घोड्याचं प्रतीक म्हणजे तो ह्या लेण्यांमध्ये दाखवलं जातं, त्यांना निख्खमन असं म्हणतात। काही ठिकाणी किंवा जे अशोक चक्र आहे त्याच्या खाली काही ठिकाणी बैल दाखवले जातात किंवा लेण्यांमध्ये सुद्धा बैलांचे असे शिल्प दाखवले जातात। ते बैलाचं शिल्प म्हणजे भगवान बुद्धांनी केलेलं पहिलं ध्यान होय, या ध्यानाचं प्रतीक म्हणजे बैलांचं शिल्प आहे। तसंच
काही ठिकाणी लायन म्हणजे सिंह दाखवले जातात. ते रोअर ऑफ शाक्य लायन असं त्याला म्हणतात. म्हणजे भगवान बुद्ध जे आहेत, ज्यानंतर ते बुद्ध झाले, त्या बुद्धाने एक गर्जना केली धम्म बदलाची, आणि याची प्रतीकं आपल्याला सर्व लेण्यांमध्ये दिसतात. असं बिहार, यूपी ह्या ठिकाणी किंवा श्रावस्ती, वैशाली या ठिकाणी जे स्तंभावर स्तंभावर जे लायन्स दाखवले, जे सिंह दाखवलेले आहेत, ते रोअर ऑफ लायन असं म्हणतात त्याला. म्हणजे त्याला शाक्य सिंह गर्जना असं म्हटलं जातं. नंतर श्रावस्ती मिरॅकल म्हणून एक भाग आहे. म्हणजे श्रावस्तीला भगवान बुद्धांनी काही मिरॅकल्स म्हणजे काही आश्चर्यकार अद्भुत असे काही भाग करून दाखवले, आश्चर्याची लोकांना आश्चर्य वाटेल अशा प्रकारे दाखवलं, म्हणून त्याला मिराकल असं म्हणतात. श्रावस्ती मिराकल म्हणतात. आणि त्याचेसुद्धा कोरीव लेण्यांमध्ये त्याच्यासुद्धा चित्र आलेले आहे. नंतर वैशालीचं एक आहे, म्हणजे वैशाली मिराकल म्हणतात त्याला. हे वैशाली मिराकल म्हणजे भगवान बुद्धांनी काही अद्भुत प्रयोग केले. म्हणजे उदाहरणार्थ दिगंटनाथ पुत्र जे होते, जे त्यांचे शिष्य होते, त्यावेळेस काही वेळेस ते भगवान बुद्धांना विरोध करत असत, आणि त्यांना शांत करण्याकरता म्हणून भगवान बुद्ध काही अद्भुत गोष्टी करून दाखवत असत, आणि म्हणून त्याला मिरॅकल ऑफ वैशाली असं म्हटलं जातं. काही ठिकाणी नागांचे प्रतीक दाखवलेले आहे. म्हणजे आपल्याला कथा माहीत असेल मुचिलिंद नागाची, का ज्या वेळेस भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, एकदा हडकंप झाला भूमीत, आणि खूप जोराचा पाऊस आला, वादळ आलं. अशा वेळेस जो नाग होता, नागराजा होता, त्या नागराजाने भगवान बुद्धांच्या डोक्यावर आपले छत्र धरलेले आहे, त्याला नागाचे प्रतीक म्हणतात. तर तेही काही ठिकाणी दाखवलेले असतं. त्यानंतर सबज्युगेशन ऑफ नालागिरी असं म्हटलेलं, म्हणजे नालागिरीची शरण असाही काही ठिकाणी शिल्प दाखवलेलं असतं, किंवा भित्तिचित्रामध्ये हे चित्र आलेले आहेत का नालागिरी भगवान बुद्धांना शरण जातो आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या लेण्यांमध्ये वेगवेगळी चिन्ह दाखवलेली असतात. म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांच्या धम्मप्रचाराला ह्या लेण्यांमधून सुरुवात झाली, तेव्हा स्थैर्यवादी धम्माने ही चिन्ह दाखवली. कारण मूर्तीपूजा ही भगवान बुद्धांच्या धम्माला मुळातच मान्य नव्हती, आणि त्यामुळे अगोदरचा जो धम्म होता त्या धम्मामध्ये हे काहीही दाखवलं, इतर देवदेवता वगैरे अशा काही दाखवले जात नसत, किंवा भगवान बुद्धांच्या मूर्ती पण नसत. आता त्यानंतर 6व्या-7व्या शतकामध्ये जो बदल झाला, त्या बदलांमुळे म्हणजे महापरिनिर्वाणाचं शिल्प असेल, किंवा भगवान बुद्ध आशीर्वाद देण्याचं असेल, कारण आता ह्या लेण्यांमध्ये जवळ असे 6-7 शिल्पाचे प्रकार सापडतात. त्याच्यामध्ये आशीर्वादचं शिल्प असतं, किंवा भगवान बुद्ध धम्मदेशना देत आहेत असं शिल्प असतं, किंवा भगवान बुद्ध ध्यान धारणेला बसले असे शिल्प असतात. ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 6-7 शिल्प अशा प्रकारची सापडतात. तर ही भगवान बुद्धांची सर्व प्रतीकं आहेत. आणि ही जे चिन्हांची जर माहिती आपल्याला समजली, तर भगवान बुद्धांच्या कोणत्या कारणासाठी कोणतं चिन्ह दाखवलेलं असेल हे आपल्याला त्याच्यातून उमगतं. तर आजच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये हे जे चर्चा आहे एवढ्यापुरतीच आपण मर्यादित ठेवू, आणि पुढच्या चॅनलमध्ये पुढच्या डिस्कशनमध्ये पुढची दुसरी काहीतरी आपण विषय घेणार आहोत. आजपर्यंत इथंच थांबतो. तरी आपल्या सर्वांना मी असं विनंती करेल की ह्या चॅनलला तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि म्हणजेच आपला हा जी माहितीचा जो भाग आहे हा असाच पुढे चालू राहील. धन्यवाद.